नमस्कार मंडळी. मी तुमका आता दाखयतले माशाची काळ्या वाटणातली आमटी. माझ्याकडे दोन प्रकारचे मासे असतात, एक असा बोंबील आणि दुसरा असा तो कटलो. मी यांका अर्धा तास माशाक मीठ लावून ठेवलेलं आहे आणि अर्धा तासानंतर मी त्यांना एका स्वच्छ पाण्याने धुवून घेतलंय. धुतल्यानंतर तुम्ही बघू शकताय दोन प्रकारचे मासे असतात. मी आमटीक लागणारे तेवढे बाजूक काढून घेतलंय आणि बाजूचे बाजूक ठेवतलंय. ठीक आहे. त्याच्यानंतर मी आता वाटणाची तयारी करते. वाटणात मी लसूण, कांदो, टोमॅटो, आला आणि खोबरा, सुका खोबरा असा ह्या मी गॅसवर भाजून घेतलंय आणि भाजून घेतल्यानंतर मी आता ह्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतलंय. तुमका जसा व्हाया तसा करून घेऊ शकता. जाड व्हाया तर जाड, बारीक व्हाया तर बारीक. आणि जाड व्हाया तर तुमका ग्रेव्ही टाईप मिळतला आणि जर बारीक केलात तर तुमका आमटी चांगली होतली त्याची. मी बारीक करून घेतलंय. बारीक केल्यामुळे मका रस्सो टाईप मध्ये थोडी होईया, तर मी त्याला बारीक केले. बघू शकताय तुम्ही किती बारीक केलंय मी. आता मी एक भांडा घेतलंय, भांड्यामध्ये तेल टाकून त्याला चांगला तेल तापलेलं आमटीत घालू ते मी आता त्या पातेल्यात टाकून घेतलंय. एक 2 मिनिटात त्यांका एक वाफून घेतलंय. वाफ एली काय मी ते काढून घेतलंय. दोनच मिनिटं ठेवूचे झाकण ठेवून आणि मग आता काढून घेऊचे. त्याच भांड्यात मी कांदो, कोथिंबीर आणि ह्यो जो मसालो असा श्रेयस गृहोद्योग मसाले यांचो तो मसालो मी टाकून घेतलंय. या मसाल्याची टेस्ट एकदम भारी असा. मी तुमका ऑर्डर करूची असा तर तुम्ही करू शकताय. मी खाली लिंक देतोय. 2च चमचे मी मसालो टाकलाय आणि तुम्ही बघू शकताय कलर अप्रतिम हिरवा आणि तिखट झणझणीत एक नंबर असा. आता मी जरासं भाजून घेतल्यानंतर तेलामध्ये मी त्याच्यात पाणी टाकलंय. तुम्ही बघू शकताय कलर कसलो हिरवा, कट बघू शकताय. आणि मग मी जे वाटण करून घेतलेलं आहे त्या वाटण त्याच्यामध्ये टाकलंय आणि चांगलं मिक्स करून घेऊचो मसालो. मिक्स केल्यानंतर मी 2 मिनिटं ते असंच भाजून ठेवलंय आणि झाकण दिलंय. झाकण दिल्यानंतर तुम्ही बघू शकताय तेल किती प्रकारे बाजूक सुटला. तेल सुटल्यानंतरच मग त्याच्यात पाणी टाकूचा, त्याच्याशिवाय पाणी टाकूचा नाही. बघू शकता तुम्ही. मी आता पाणी टाकतलंय त्याच्यात. मग मी पाणी टाकलंय. पाणी टाकल्यानंतर बघू शकताय तुम्ही कट कसा इला तो. चांगलो गॅस मोठं करून खदखदून तो उकळूक देऊचा. मी मीठ टाकलंय त्याच्यात, चवीप्रमाणे मीठ टाकूचा. मी माशांका पण मीठ लायलेलं आहे, त्या अंदाजाने तुम्ही त्याच्यात मीठ टाकूचा. आणि मी जे मासे मगाशी भाजून ठेवलेलं आहे तेलात ते मी त्याच्यात सोडलंय. आमटी उकळल्यानंतरच त्याच्यात मासे सोडूचे, त्याच्याशिवाय सोडूचे नाही, नाहीतर त्याची भाजी होतली आणि जास्त चमच्यान ढवळूतही बसूचा नाही माशांका. मी गॅस एकदम बारीक ठेवलंय आणि चांगले मासे आणि आमटी त्याच्यात खदखदूत दिलंय. तुम्ही बघू शकताय आमटी कट कसो इलवा. अप्रतिम आमटी लागता, चवीक एकदम भारी लागता. कोल्हापुरी भाषेत बोलूक गेला तर झणझणीत लागता. बघू शकताय तुम्ही कट कशा प्रकारे येलवा. तुमका जर माझा व्हिडिओ आवडला असात तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू.